हॅलो फ्रेंड्स, आज आपण शेअर मार्केट समज गैरसमज याच्यावरती एक लेक्चर घेतोय। बघा, इन्व्हेस्टमेंटच्या रिलेटेड खास करून जो आपला संभ्रम असतो तो म्हणजे मिडल क्लास लोकांमध्ये। कारण ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे त्यांना इन्व्हेस्टमेंटची चिंता नसते आणि ज्यांच्याकडे पैसाच नाहीये त्यांना इन्व्हेस्टमेंटचा विचारच डोक्यात येत नाही। तर मग सर्वात मोठा प्रॉब्लेम कोणाचा, तर हा मिडल क्लास लोकांचा। आजचा लेक्चर जो खास घेतलेला आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून आपण थोडाफार वेगळा विचार करावा या दृष्टिकोनातून। ओके, सो मी प्राध्यापक रमेश कोल्हे आज शेअर मार्केट समज गैरसमज या लेक्चरला मी सुरुवात करतोय। सो लेक्चरला एंड करण्यापूर्वी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। सो मी स्टार्ट करतोय लेक्चरला शेअर मार्केट समज गैरसमज। बघा, आपण मित्रांकडनं ऐकलं असेल किंवा आपल्या रिलेटिव्स कडनं किंवा इव्हन आपल्या पॅरेंट्स कडनं शेअर मार्केट बद्दल किंवा इव्हन न्यूज वरती शेअर मार्केट बद्दल आपण भरपूर ऐकत असतो। आता शेअर मार्केटकडे जाण्यापूर्वी आपण बोलूया शेअर म्हणजे काय। तर शेअरचा अर्थ काय होतो? शेअर याचा अर्थ होतो भाग। शेअरचा अर्थ काय? भाग। भाग म्हणजे काय? जी संपूर्ण गुंतवणूक आहे त्याच्यातला एक छोटासा पोर्शन, एक छोटासा भाग मी घेतोय। फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊया की टाटा मोटर्स लिमिटेड ही कंपनी सुरू झालेली आहे। ही कंपनी जेव्हा सुरू केली, कंपनी सुरू करायचं म्हणजे त्याच्यासाठी भांडवल लागणार आहे आणि हे भांडवल सर्वसामान्य लोकांकडनं शेअर्सच्या माध्यमातून ते जमा केलं जातं। म्हणजेच काय, जे काही भांडवल आहे आपल्या टाटा मोटर्सचं हे शेअर्स इश्यू करून, शेअर्स विकून हे भांडवल उभं केलेलं आहे। अशा भरपूर कंपन्या ज्या समोर कंपनी हा शब्द लागला ते सर्व शेअर्सच्या माध्यमातून उभा राहिलेल्या कंपनी। मग तुम्ही रिलायन्स घ्या, टाटा मोटर्स घ्या, कुठलाही बँक जरी आपण एक्झाम्पल घेतलं, प्रायव्हेट लिमिटेड बँक्स वगैरे वगैरे, या सर्व कंपन्या यांना सुरू करण्यासाठी शेअर्स हा फार महत्वाचा भाग आहे। कारण भांडवल उभं करायचं असेल आपल्या बिझनेससाठी तर आपण ते शेअर्सच्या माध्यमातून उभं करत असतो। मग काय करतात ह्या कंपनी? तर ह्या सर्वसामान्य लोकांना एक आव्हान करतात की बाबा तुम्ही आमच्या कंपनीचे शेअर्स विकत घ्या। हे शेअर्स विकत घेऊन कंपनीकडे पैसा जमा होतो आणि त्यातून कंपनी व्यवसाय करते। आता एक उदाहरण घेऊया की टाटा मोटरचा संपूर्ण जो शेअर्स आहे, आपण म्हणूया की 1000 करोड रुपीज त्याची इन्व्हेस्टमेंट आहे। यातील एक छोटासा भाग हा मिस्टर राम याने परचेस केला। ओके, सो मिस्टर राम बिकम शेअर होल्डर ऑफ दॅट कंपनी। त्या कंपनीचा तो शेअर होल्डर झालेला आहे आणि या संपूर्ण जे त्याचं भांडवल आहे त्याच्यातील एक पोर्शन, एक छोटासा तुकडा रामच्या नावे झालाय आणि तेवढ्या पोर्शन पुरता राम हा त्या कंपनीचा मालक झालेला आहे, कंपनीचा ओनर झालेला आहे। ऑल शेअर होल्डर्स म्हणजेच जे जे व्यक्ती शेअर्स विकत घेणार आहे ते सर्व त्या कंपनीचे तेवढ्या शेअर्स पुरते मालक असतात। आणि म्हणून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं, आपण जर होल्डिंग पर्पजने, आपण इन्व्हेस्टमेंट पर्पजने जर गुंतवणूक करत असाल तर आपल्याला या ठिकाणी तेवढ्या भागांपुरतं त्या कंपनीचा मालक होण्याचा, त्या कंपनीचा ओनर होण्याचा चान्स मिळतो। आता मालक झाला म्हणजे कंपनीचा जो प्रॉफिट होतोय, जो फायदा होतोय त्याच्यावरती पण आपला अधिकार आहे। आणि जर कंपनी चांगली प्रॉफिट मध्ये चालत असेल तर आपल्याला त्या कंपनीच्या शेअर्स मध्ये, त्या कंपनीच्या प्रॉफिट मध्ये एक डिव्हिडंड, एक आपल्याला लाभांश स्वरूपात फायदा होत असतो। कंपनी होणारा प्रॉफिट सर्व शेअर होल्डर्सला त्या प्रॉफिटचा शेअर डिव्हिडंड स्वरूपामध्ये वाटत असतो। हा पहिला फायदा झाला। सो शेअर्स मध्ये गुंतवणूक करणं म्हणजे एक प्रकारे त्या कंपनीचा ओनर होण्याचा आपल्याला एक चान्स। आपण आजच्या आपल्या टॉपिक कडे बोलूया, शेअर मार्केट समज गैरसमज। आता पुन्हा प्रश्न होतो, शेअर्स तुमच्या लक्षात आला असेल की त्या कंपनीच्या संपूर्ण भांडवलातील एक छोटासा हिस्सा म्हणजे शेअर होय। मग मार्केट काय? तर एक प्रकारे आपण नेहमीच, मार्केट हा शब्द आपल्या परिचयाचा आहे। आम्ही भाजी मार्केटमध्ये गेलो
या भाजी मार्केटमध्ये तुम्हाला तिथे टोमॅटो, बटाटे, वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी मिळतील. या सर्व भाजी आपण काय करतो, एका पिशवीमध्ये भरतो आणि घरी येतो. म्हणजे थोडक्यात भाजी मार्केट, भाजी मिळण्याचं ठिकाण. त्याच पद्धतीने शेअर मार्केट या ठिकाणी तुम्ही शेअर्सची खरेदी विक्री करू शकता. जसं भाजी मार्केटमध्ये तुम्ही भाजीची खरेदी विक्री करू शकता, काही विक्रेते असणार आहे, काही खरेदी करणारे ग्राहक असणार आहे. त्याच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये देखील काही खरेदी करणारे, शेअर्स खरेदी करणारे असणारे बायर आपण त्यांना म्हणूया, आणि काही शेअर्स विकणारे असणारे त्यांना सेलर आपण म्हणूया. बायर आणि सेलर ज्या ठिकाणी एकत्र येतात शेअर्सची खरेदी विक्री करण्यासाठी, अशा ठिकाणास आपण शेअर मार्केट असं म्हणत असतो. सो शेअर हा संपूर्ण गुंतवणुकीतील एक छोटासा हिस्सा, आणि मार्केट म्हणजे ज्या ठिकाणी भागांची खरेदी विक्री केली जाते असं ठिकाण म्हणजे मार्केट. सो आपल्या टॉपिकला वळूया आपण. समज, गैरसमज. शेअर मार्केट, समज, गैरसमज. बघा, आपण ऐकत आलेलो, यावरच आपण बोललो होतो, मित्रांकडनं किंवा रिलेटिव्ह कडनं किंवा इतर दैनंदिन आपल्या व्यवहारामध्ये अनेक व्यक्ती जे भेटतात यांच्याकडनं आपण ऐकत आलेलो आहोत की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका. पहिला आपल्याला सल्ला मिळतो, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नका, कारण शेअर मार्केट एक प्रकारचा सट्टा आहे. असा पहिला प्रश्न आपल्या समोर येतो, आणि आपल्याला सल्ला देणारा सांगून मोकळा होतो. त्याचा अभ्यासही नसतो, त्याचं नॉलेजही नसतं, मात्र तो आपल्याला सांगून मोकळा होतो की बाबा रे, तू शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू नको, हा एक प्रकारचा सट्टा आहे, हा एक प्रकारचा जुगार आहे. ओके. सो या पद्धतीने तो आपल्याला एक फ्रीची ऍडवाइस देऊन मोकळा होऊन जातो. किंवा शेअर मार्केटमध्ये तू गुंतवणूक करतोय, अजिबात करू नको, त्याच्या नादाला तू लागू नको, हा एक प्रकारचा सट्टा आहे, हा एक प्रकारचा जुगार आहे. सर्वात मोठा गैरसमज, शेअर मार्केट हा सट्टा किंवा जुगार नाही. म्हणजे तुम्ही नाक्यावरती, कोपऱ्यावरती ते जे पत्ते खेळत बसलेले लोक असतात, या पद्धतीने शेअर मार्केट नाही. शेअर मार्केट इज अ बिग कन्सेप्ट, इट इज अ रिच कन्सेप्ट. आपण जाणारच आहोत त्याकडे. अजून एक गैरसमज. सो या पद्धतीने पहिला गैरसमज की बाबा हा एक सट्टा आहे, जुगार आहे, तर मी याच्यावरती एकच सांगेन, अजिबात हा सट्टा किंवा जुगार नाही. दुसरा गैरसमज तो म्हणजे आम्ही काही लोकांचं उलटा. आता या ठिकाणी आपण बघितलं की एक आपल्याला कसा व्यक्ती भेटला की जो म्हणतो बाबा याच्याकडे तू जाऊ नको, हा सट्टा आहे, जुगार आहे, याच्यापासून दूर राहा. दुसरा आपल्याला गट असा मिळतो की हो बाबा, रात्रीतून श्रीमंत होण्याचे चान्सेस. शेअर मार्केट म्हणजे काय, तुम्ही रात्रीतून काय होणार आहात, रात्रीतून करोडपती. ओके, अजिबात नाही. रात्रीतून करोडपती बना हे देखील पॉसिबल नाही. ज्याप्रमाणे मी एक बाजूला म्हणतोय की हा सट्टा किंवा जुगार नाही, त्याचप्रमाणे आपण ही कन्सेप्ट डोक्यातून काढून टाकली पाहिजे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली, आज गुंतवणूक केली, उद्या माझे पैसे डबल झाले, हे देखील शक्य नाही. आपण येऊया आपल्या मेन पॉइंटकडे, म्हणजेच आपल्या टॉपिक मध्ये समज गैरसमज मध्ये आपण 3 गोष्टी बघितल्या, फार महत्वाच्या आहे. त्या आपल्या माइंड मधून पूर्णपणे क्लीन करून टाकायचं आहे आणि फ्रेश माइंड इथून पुढचा लेक्चर ऐकायचा आहे. पहिला, शेअर मार्केट हा सट्टा किंवा जुगार नाही. आणि दुसरा, शेअर मार्केट म्हणजे रात्रीतून श्रीमंत होण्याचा जॅकपॉट देखील नाही. तर काय आहे नेमकं शेअर मार्केट, आपण बोलूया आपल्या विषयाकडे की बाबा नेमकं काय आहे. शेअर मार्केटमध्ये तुम्ही गुंतवणुकीचे 2 प्रकार आहेत. 2 प्रकार तुम्हाला व्यक्ती या ठिकाणी भेटते. पहिला प्रकारचा व्यक्ती भेटेल इन्व्हेस्टर, आणि दुसरा तुम्हाला भेटेल ट्रेडर. ओके, पहिली कॅटेगरी की जो पैसे गुंतवतोय त्याच्यात आपण 2 कॅटेगरी केल्या. कॅटेगरी नंबर 1, पहिल्या कॅटेगरीचा कोण आहे, इन्व्हेस्टर, की त्याला गुंतवणूक करायची. आणि दुसरा आहे ट्रेडर, की बाबा तो काय करतोय, ट्रेड करतोय. ट्रेड म्हणजे काय, खरेदी करतोय आणि शॉर्ट टर्म मध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये विकून टाकतोय. काय डिफरन्स इन्व्हेस्टर आणि ट्रेडर मध्ये. इन्व्हेस्टर त्याला म्हणायचं जो शेअर्स
खरेदी केल्यानंतर किमान 1 वर्ष तो शेअर्स आपल्या जवळ ठेवणारे हा झाला इन्व्हेस्टर। आणि ट्रेडर कुणाला म्हणायचं? लेस दॅन 1 इयर, कमी 1 वर्षाच्या आत तो त्याची खरेदी विक्रीचा व्यवहार करून टाकतो। म्हणजे काय, 100 रुपयाला शेअर्स त्याने खरेदी केला, शेअरची किंमत 120 झाली, विकून टाकले, हा झाला ट्रेडर। सो अशा 2 कॅटेगरी, पहिली कॅटेगरी इन्व्हेस्टर आणि दुसरी कॅटेगरी ट्रेडर। ट्रेडर काय करतो? शॉर्ट टर्म मध्ये आज घेतले, 2-3 दिवसात किंवा जेव्हा शेअर्सला चांगला भाव येईल विकून टाकणार आहे। ट्रेडरचं काम एकच, खरेदी करणं, विक्री करणं, खरेदी करणं, विक्री करणं, आणि याच्या पोर्शन मधून जो प्रॉफिट होतोय, जो फायदा होतोय तो मिळवणं। उदाहरणार्थ आपल्या एक्झाम्पल मध्ये 20 रुपये फायदा त्याला झाला, हे मिळवणं। मग काय बघितलं आपण? एक आहे कॅटेगरी इन्व्हेस्टरची आणि दुसरी ट्रेडरची। ट्रेडरच्या कॅटेगरीमध्ये पुन्हा 2 ग्रुप आपण करूया। ओके, काय काय ट्रेडर पुन्हा 2 प्रकारचे। पहिला प्रकारचा ट्रेडर कोणता? तो इंट्राडे करतो। इंट्राडे काय आहे बोलूया, आणि हा शॉर्ट टर्म आपण त्याला इन्व्हेस्टर म्हणूया। ओके, थोडे आपल्या सिंपल लँग्वेज मध्ये, आपल्या बोली भाषेमध्ये आजचा लेक्चर आपण घेणार आहोत। ओके, ट्रेडर पुन्हा 2 प्रकारचे झाले। आपण अगोदर म्हटलं होतं, जो 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी शेअर्स ठेवतो तो इन्व्हेस्टर झाला, आणि दुसरा ट्रेडर की जो खरेदी करतोय आणि विक्री करतोय 1 वर्षाच्या आत, हा झाला ट्रेडर। ट्रेडर मध्ये आपण पुन्हा 2 भाग केले, पहिला आहे इंट्राडे ट्रेडर आणि दुसरा आहे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आपण त्याला म्हटलं। जाऊया एक कॅटेगरीकडे। पहिला बघूया इंट्राडे। इंट्राडे म्हणजे काय तर बघा, मार्केट सुरू होण्याचा म्हणजे शेअर मार्केट ओपनिंगचा टायमिंग आहे 9:30, 9:30 वाजता मार्केट सुरू झालं। ओके, आणि मार्केट क्लोज होतं 3:30 मार्केट क्लोज होणार आहे। इंट्राडे ट्रेडर काय करतो तर 9:30 म्हणजे मार्केट सुरू झाल्यापासून एक शेअर्स खरेदी करतो। फॉर एक्झाम्पल त्याने 100 रुपयाला शेअर खरेदी केला, आणि त्याच दिवशी सेम डे, हे फार महत्वाचं आहे, सेम डे सकाळी घेतला आणि दुपारी 3:30 वाजेच्या त्याने विकून टाकला। शेअरची किंमत झाली 110 रुपये, 10 रुपये प्रॉफिट काढून घेतला, आणि मार्केट क्लोज होण्यापूर्वी त्याने विकून टाकला। इंट्राडे ट्रेडर। इंट्राडे म्हणजे काय तर त्या सेम दिवसामध्ये बाईंग अँड सेलिंग ह्या दोनही ऍक्टिव्हिटी पूर्ण होणार आहे। मार्केट सुरू झाल्यानंतर तो खरेदी करणार आहे, आणि मार्केट बंद होण्यापूर्वी तो विकून टाकणार आहे। याला म्हणतो आपण इंट्राडे ट्रेडर। आणि शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर म्हणजे काय की त्याने खरेदी करून ठेवलाय, आणि तो वाट बघतो, बाबा 1 दिवस, 2 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने, भाव वाढला की त्यानंतर तो विकून टाकणार आहे। ओके, सो आपण पुन्हा ह्या मेन कन्सेप्ट कडे येऊया आणि मग लेक्चरला पुढे जाऊ। इंट्राडे। इंट्राडेचा अर्थ मी पुन्हा रिपीट करतोय। इंट्राडे म्हणजे असा ट्रेडर असणार आहे की जो सेम डे, त्याच दिवशी शेअर्स खरेदी करणार आहे आणि मार्केट बंद करण्यापूर्वी विकून टाकणार आहे। ओके, आपण इंट्राडे साठी प्रत्येक जे शेअर ब्रोकर आहे, शेअर दलाल जे आहे, यांनी तुम्हाला काही मार्जिन दिलेलं आहे। मार्जिन म्हणजे काय, बाबा माझ्याकडे फक्त 1000 रुपये आणि मात्र मला शेअर्स घ्यायचे 10,000 रुपयांचे। माझ्या अकाउंट वरती किंवा माझ्या खिशामध्ये ट्रेड करण्यासाठी आज 1000 रुपये, माझ्याकडे पैसे नाहीये, मात्र मला इंट्राडे मध्ये ट्रेड करायचा आहे 10,000 रुपयांचा। तुमचा जो ब्रोकर आहे, हा ब्रोकर उर्वरित 9,000 रुपये एक्स्ट्रा देण्याची कॅपॅसिटी तुम्हाला ठेवतो। तुमच्याकडे आहे 1000, तो 9,000 देईल, आणि तुम्ही 10,000 रुपयांचा या ठिकाणी ट्रेड करू शकता। बघा, वन साइड आपण एक्झाम्पल घेऊया। आपल्याकडे 1000च होते, 9,000 आम्हाला आमचा ब्रोकर देतोय, आम्ही शेअर्स खरेदी केला, आणि मार्केट बंद होण्यापूर्वी त्याच दिवशी तो शेअरची किंमत 10,000 वरतून आम्ही जी इन्व्हेस्टमेंट केली ती 12,000 झाली। ओके, व्हेरी गुड, छान। आम्ही जे ब्रोकर कडनं 9,000 घेतले होते त्याला रिटर्न केले, आणि बसला बसला त्याच्यामध्ये 2,000चा प्रॉफिट मिळाला। एक बाजू छान आहे।
दुसरी बाजू मार्केटमध्ये त्याच दिवशी शेअरची किंमत पडली. ओके, 1000 होते आमच्याकडे, आम्ही इन्व्हेस्टमेंट केले 10,000 रुपयांचे, 9,000 मार्जिन आम्हाला आमच्या ब्रोकरने दिलं आणि अशा प्रकारे 10,000 रुपयांचे शेअर्स आम्ही परचेस केले. रूल काय इंट्राडे मध्ये? इंट्राडे मध्ये मार्केट बंद होण्यापूर्वी तुम्हाला शेअर्स विकायचे आहे. 10,000 होते, शेअरची किंमत पडली. ओके, कशी पडते कशी वाढते आपण याच्यावर बोलूया, पण आता सध्या समजून घ्या. 10,000 गुंतवले, 8,000 वरती प्राइस आली. ओके, आता प्राइस 8,000 झाली, कंपल्सरी तुम्हाला विकायचेच आहे. इंट्राडे मध्ये आम्ही विकले. काय झालं, आम्हाला 1,000 तर स्वतःचे होते ते गेले, प्लस 9,000 आमच्या जो कोण ब्रोकर आहे याला रिटर्न करायचे, तेही सेम डे. जर सेम डेला तुम्ही ही ऍक्टिव्हिटी केली नाही तर नेक्स्ट डे पासून तुम्हाला पेनल्टी लागायला सुरुवात होईल आणि दॅट इज रिस्क. आणि म्हणून मी प्रत्येकाला सल्ला देतो की डोंट इन्व्हेस्ट युअर मनी इनटू इंट्राडे. आणि यामुळेच आजपर्यंत जोपर्यंत आपल्याला परफेक्ट नॉलेज येत नाही, कोणत्या कारणाने शेअरची किंमत वाढते, कोणत्या कारणाने कमी होते, कोणते शेअर्स विकत घेतले पाहिजे, कोणते नाही घेतले पाहिजे, हे सर्व परफेक्ट नॉलेज जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत आपण फक्त शेअर मार्केटमध्ये एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करायची नाही. आपल्याजवळ अजूनही 2 ऑप्शन आहे आणि दॅट इज परफेक्टली ओके अँड सेफ. दिस इज अनसेफ अँड दिस इज रिस्की. इंट्राडे अजिबात आपण इंट्राडे जोपर्यंत आपलं नॉलेज वाढत नाही, आपल्याला चांगला त्यामध्ये कमांड येत नाही बाईंग अँड सेलिंग वरती, तोपर्यंत इंट्राडे करायचं नाही. एवढं एक छोटासा आपण जर ग्रेडीनेस सोडला, लोभीपणा सोडला आणि इंट्राडे मध्ये आपण आलो नाही तर 100% शेअर मार्केट मधील गुंतवणूक तुमची सेफ आहे. ओके, सेकंड सेफ्टी प्रिकॉशन आपल्याला घ्यायचंय ते म्हणजे चांगल्या रेप्युटेड फर्म, रेप्युटेड कंपनी जी आहे याचे शेअर्स आपल्याला खरेदी करायचे. पहिली टिप काय दिली मी तुम्हाला की डोंट इन्व्हेस्ट युअर मनी इनटू इंट्राडे. इंट्राडे मध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. इंट्राडे कंपल्सरी तुम्हाला त्या सेम डेला बाईंग आणि सेलिंग करायचे. इथे लॉस होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि म्हणून आम्ही इंट्राडे कडे जाणार नाही आहोत. हे प्रत्येकाने माइंड मध्ये लॉक करून ठेवायचं, आम्ही इंट्राडे करणार नाही जोपर्यंत आम्ही या फील्ड मध्ये एक्सपर्ट होत नाही. मग राहिले आमच्याजवळ 2 ऑप्शन. तुम्ही इन्व्हेस्टर होऊ शकता किंवा शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर, शॉर्ट टर्म ट्रेड करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल आज टाटा मोटर्स एक्झाम्पल घेतला, 120 रुपयाचा शेअर आहे, आज खरेदी करा, ठेवा तुमच्या जवळ. बघा उद्या परवा 2 महिने, 1 महिने, 1 वर्ष वाढू देत आणि शेअर्सची किंमत आता मात्र 150 रुपये झाली, आता 200 रुपये झाली, आता वाढते 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, वर्षानंतर, व्हॉट एव्हर, किंवा इव्हन बऱ्याच वेळेस मी बघितलेलं आहे की 2 दिवसानंतरही प्राइस वाढते. ओके, सो 2 दिवसानंतर किंवा महिन्यानंतर प्राइस वाढू द्या आणि नंतर सेल करा. पॉझिटिव्ह भाग आपण बघितला की शेअरची किंमत वाढण्याचा आम्ही वेट केला. नॉट नेसेसरी की तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडर आहे, आम्ही शॉर्ट टर्म आम्ही ठेवत नाही ना. तुम्ही इथून इन्व्हेस्टर ठेवा, वर्षभर ठेवा, 2 वर्ष ठेवा, काहीही बंधन नाही. इन्व्हेस्टमेंट करा, इंट्राडे कडे जायचं नाही आपल्याला. इन्व्हेस्टमेंट करा, पैसे गुंतवा आणि वेट करा. शेअर पेशन्स ठेवा आणि शेअरची किंमत वाढण्याचा वेट करा. मोजून 3 महिन्यांचं एक्झाम्पल आहे. तुम्ही जर सर्च केला गुगल वरती तर 3 ते 4 महिन्यांपूर्वी एक आपण जे एक्झाम्पल घेतलंय टाटा मोटर्स, हिचा शेअर होता 63 रुपीज पर्यंत गेला होता 3 ते 4 महिन्यांपूर्वी. आजचा रेट आहे, आज शेअर्सची किंमत आहे 140 रुपये. म्हणजे बघा आपण वेट केला. या 4 महिन्यांपूर्वी ज्यांनी शेअर्स घेतले आज त्यांची इन्व्हेस्टमेंट डबल झाली. वेट करायची आणि पेशन्स ठेवण्याची तयारी असेल तर 100% इथे पैसा. हा झाला आपला पहिला भाग. दुसरा आपण बोलूया. 120 ला मी घेतला होता, 100 रुपये झाला, अजूनही कमी होतोय, 80 रुपये झाला. ओके, कमी होतोय, पेशन्स ठेवा. अगोदर स्टेप दिली मी, रेप्युटेड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ओके, ज्या कंपनीचं आम्ही नाव ऐकतोय, ज्या कंपनीचे प्रोडक्ट आम्हाला माहिती आहे, ज्या कंपनीचं मार्केट आम्हाला माहिती आहे, ह्या कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा.
टाटा मोटर्स आहे, महिंद्रा आहे, बजाज आहे, HDFC बँक आहे, SBI बँक आहे, रिलायन्स ग्रुप आहे, खूप सारे नाव घेत बसलं तर आपला 1 तास लेक्चर नुसतं कंपन्यांचे नाव घेण्यामध्येच आहे. सो ह्या पद्धतीने जे आपण ऐकतो जी माहिती आहे, अशा कंपन्यांचे शेअर्स काय रेप्युटेड आहेत, ते काय उद्या बंद होणार नाहीये. इट्स अ लॉंग टर्म प्रोसेस. सो 100 आम्ही 120 ला घेतला होता, 100 झाले, 80 झाले, घाबरू नका. 3 वर्षाचा स्टडी बघा, एक ओव्हरऑल बघा. आताच मी सांगितल्याप्रमाणे टाटा मोटर्स 63 पर्यंत पण गेलेला आहे, आज 80 ला आला. चान्स बघा आणि मी म्हणतो अजून घेऊन ठेवा, पडलेल्या मार्केटचा फायदा घ्या. इथे 120 रुपयाला मला एक शेअर मिळत होता, आता मी 260 रुपये जर दिले तर मी त्या ठिकाणी 3 शेअर घेणार. एक शेअर मी वाढतोय माझा, त्याच अमाऊंट जिथे मी हे 2 घेत होतो इथे मी हे 3 घेऊ शकतो. सो ह्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. ऑटोमॅटिकली मार्जिन तुम काय होऊन जाणार आहे, ऍव्हरेज कॉस्ट ऑफ पर शेअर ही कमी 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 होत जाईल. कमी पडले, कमी होते, रेप्युटेड फर्म आहे, मला माहिती उद्या वाढणार आहे, पडू द्या, ठीक आहे. कमी झाले घेऊन ठेवा, ऑन एन ऍव्हरेज प्राइस आपली कमी होऊन जाईल. ओके, पटलेलं की ज्या ठिकाणी 120 60 रुपये झाले, ज्या ठिकाणी 120 ला मी एक शेअर घेतला होता, 60 रुपये झाले, मी 2 शेअर घेतोय. रेप्युटेड कंपनी, मला माहिती उद्या कंपनीचे शेअर्स वाढतीलच. मी 2 शेअर घेतले, 4 घेतले, 10 घेतले आणि ह्या सर्व शेअरचा मी ऍव्हरेज काढला. 120 ला जो घेतला होता तो देखील माझी ऍव्हरेज कॉस्ट कमी आली आणि आपण एक एक्झाम्पल म्हणूया, ऍव्हरेज कॉस्ट माझी 100 रुपये आली. आता मला 120 पेक्षा जास्त किमतीला नाही विकायचे शेअर्स, 110 झाले तरी मी विकू शकतो. सो ह्या पद्धतीने पेशन्स ठेवा आणि माइंड कंट्रोल मध्ये ठेवा. पेशन्स ठेवलं तर 100% या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. चांगलं नॉलेज येतपर्यंत रेप्युटेड कंपन्यांचेच घ्या, इतर कंपन्यांचे घेऊ नका, इंट्राडे कडे वळू नका. ह्या फार महत्वाच्या गोष्टी आपण जर विचार केला तर 100% शेअर मार्केट इज अ सेफ अँड गुड रिटर्न याच्यातून आपल्याला मिळणार आहे. आपण जाऊया बँकेकडे. FD करतो आम्ही वर्षभर, आम्ही 100 रुपयाचं एक्झाम्पल घेऊ. आमचे 100 रुपये आम्ही वर्षभर एका बँकेला वापरायला देतोय आणि बँक वर्ष संपल्यानंतर 107 रुपये आम्हाला देते. म्हणजे 7 रुपये वर्षभर आम्ही वाढ बघितली, 7 रुपये आम्हाला मिळतात. तर कुठेतरी आम्ही विचार केला पाहिजे आमच्या इन्कम जो आहे, या बघा मी तुम्हाला फार छान फॉर्म्युला देतोय. आपण पुढच्या भागाकडे जाऊया. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अतिशय सुंदर फॉर्म्युला तुम्हाला मी देतोय. ओके, तुमचा जो इन्कम आहे, आपला इन्कम जो आहे, इन्कमच्या मिनिमम 20% तुम्ही सेव्हिंग करणं अपेक्षित आहे. ओके, फ्युचर साठी आमचा जो इन्कम आहे याच्या 20% आम्ही सेव्हिंग करणं अपेक्षित आहे आणि ह्या 20%चा 50% भाग ओके हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा आणि 50% भाग तुम्हाला हवा त्या ठिकाणी तुम्ही इन्व्हेस्ट करा. पण ध्यान, सेव्हिंग्ज म्हणतोय मित्राकडनं उसळवार पैसे घेतले आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवले असा मूर्खपणा करू नका. आमची जी सेव्हिंग आहे, सेव्हिंग तुम्ही 2 भागात विभागा. ठीक आहे बाबा, माझी सेव्हिंग जे आहे मंथली, याचा 50% भाग मी शेअर्स मध्ये गुंतवला आणि 50% भागाचा मग तुमची लाईफ इन्शुरन्स असेल, फिक्स्ड डिपॉझिट असेल, याच्यामध्ये गुंतवणूक करा. लाईफ इन्शुरन्सचं उदाहरण डोळ्यासमोर आलं म्हणून अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू आलं आणि एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय की माझ्या पॅरेंट्सने एक छोटीशी पॉलिसी काढली होती. जेव्हा पॉलिसी काढली तेव्हा खुश होते का 20 वर्षानंतर आम्हाला एवढे एवढे पैसे मिळणार आहे, 20 वर्षानंतर एवढे पैसे मिळणार आहे, खुश होते. ही गोष्ट 20 वर्ष अगोदरची. बोलतात हप्ते भरत राहिले 20 वर्ष झाले आणि लाईफ इन्शुरन्सचे आम्हाला पैसे मिळतात, LIC मधून आम्हाला पैसे मिळाले, कोणते व्हॉटेवर जी काय असेल. आता इन्फ्लेशन रेट आम्ही बघितला आणि ह्या इन्फ्लेशन रेट बरोबर आम्ही कम्पेअर केले मिळालेले अमाऊंट. म्हणजे थोडक्यात काय, इन्फ्लेशन म्हणजे महागाईचा दर आणि आज आमच्या हातात आलेले पैसे किती आहे कंपॅरिझन. तुम्ही डिसिजन घ्यायचा आहे, मी त्याच्यावर जास्त काही बोलत नाही. मात्र या ठिकाणी मी म्हणत नाही इन्व्हेस्टमेंट करू नका, यस करा, पण कुठेतरी प्रॉपर तुम्ही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. इन्कमच्या 20% सेव्हिंग करा आणि त्या सेव्हिंगच्या 50% शेअर मार्केटमध्ये आणा, 50% हवा त्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करा.
तुम्ही पॉलिसीज मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, तुम्ही फिक्स्ड डिपॉझिट करा, उरलेल्या 50% भागाचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे आणि उरलेले 50% भाग तुम्ही शेअर मार्केटमध्ये आणू शकता. क्लिअर आहे. या ठिकाणी फार अवघड असं काही नाहीये. आपण 2-3 एक लोभीपणा सोडायचा आहे, इंट्राडे करायचं नाहीये, सेव्हिंग ओनली सेव्हिंग मधून आपल्याला वापर करायचा आहे आणि ह्या सेव्हिंग मध्ये आम्ही ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून येणार आहोत. आम्ही खरेदी करणार आहोत आणि फ्युचर मध्ये जेव्हा त्याचे भाव वाढतील तेव्हा विकणार आहोत. प्रिय मित्रांनो, येणाऱ्या लेक्चर्स मध्ये मी शेअर मार्केट रिलेटेड अजून व्हिडिओ तयार करणारच आहे. बघा ट्रेडिंग म्हणजे काय वगैरे वगैरे सर्व. मात्र एक विचार करावा आपण या फील्ड बद्दल, यासाठी फक्त आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ओके, सो नक्की विचार करा शेअर मार्केट बद्दल. अजिबात रिस्की नाहीये, थोडा तुमचे काही प्लॅनिंग करणं गरजेचं आहे फक्त. ठीक आहे. थँक्यू. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर फ्री डीमॅट अकाउंट ओपनिंगसाठी माझा जो नंबर आहे याच्यावरती मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. बाय. गुड डे.